daisies blooming. तुला असं भारी नाही वाटलं तू जगातले एक आश्चर्य बघितलं आज डोळ्यांनी स्वतःच्या? नाही. I can't stop staring. You've put a spell. हॅलो एव्हरीवन, पिसाच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हेनिसमधून संध्याकाळी निघाल्यानंतर हाय स्पीड ट्रेनने आम्ही पिसाला पोहोचलो आणि त्या दिवशी रात्री मुक्काम पिसामध्ये स्टेशनच्या समोरच असलेल्या NH हॉटेलमध्ये केल्या. त्या हॉटेल रूमचीच ही एक झलक. तर महत्त्वाचा मुद्दा हा की इटली जरी युरोपमध्ये असलं तर इटलीमधले सगळे हॉटेल रूम्स हे इंडियन्स फ्रेंडली म्हणजे सगळे टुरिस्ट फ्रेंडली आहेत, हे तुम्हाला इथे बघून कळेल. फ्रँकफर्टपासून सुरू झालेला आपला प्रवास व्हेनिसमधल्या ब्युटिफुल कनाल्सला एक्सप्लोअर केल्यानंतर आता आलेला आहे पिसाच्या झुकता मनोऱ्यापर्यंत. पिसामध्ये असलेल्या या जगप्रसिद्ध वाकड्या मनोऱ्याला बघण्याची आम्हाला फार इच्छा होती, पण म्हणून काही आम्हाला दुसऱ्यांच्या वाकड्यात शिरण्याची हौस आहे असं मात्र कोणी समजू नये. गॅलिलिओची जन्मभूमी असलेल्या या पिसामध्ये सुमारे 80 लाखांपेक्षा पण जास्त पर्यटक दरवर्षी भेट देतात. का? तर हा वाकडा मनोरा पाहण्यासाठी. तर आपण पण जाऊया आतमध्ये आणि बघूया कसा आहे अनुभव. चालताना थोडंसं टिल्ट वाटतं, एक साईडला झोकल्यासारखं वाटतं आपण. आणि याच्या पायऱ्या पण बऱ्यापैकी झिजल्या गेल्या आहेत आणि साधारणतः 15 ते 20 माळ्याची हाईट दिसते आणि पूर्ण मार्बलचं काम आहे. I can't stop staring. You've put a spell on me, and I hope that you never. आतमध्ये येताना सोबत काही बॅग वगैरे अलाउड नाही आहे, फक्त तुम्ही पाण्याची बॉटल आणू शकता आणि ऑफकोर्स पैसे भरायला आहे. बाकी त्यासाठी लॉकर रूम आहे, ते पहिले आपल्या लॉकरमध्ये बघा, तिथे बॅग वगैरे ठेवा, मग आतमध्ये या. That you never decide to set me free. The way you're moving, it's got me moving my own feet. The greatest feeling that I could ever dare to dream is you forever moving next to me. आता आम्ही आलो आहे टॉवरच्या टॉपला आणि 11व्या शतकात हे टॉवर बांधलं गेलेलं सिम्बॉल ऑफ पॉवर म्हणून. ते ओरिजिनली बांधलं त्यावेळेस असं टिल्ट नव्हतं, लीन नव्हतं किंवा असं वाकडं नव्हतं. ते हळूहळू वाकडं झालं आहे आणि ज्या दिवशी त्याचा सेंटर जो आहे तो 45 डिग्रीपेक्षा पण असा लीन वाकडा होऊन जाईल त्या दिवशी तो टॉवर पडेल. आय होप तो दिवस आज नाही आहे. तुला काय वाटतं ह्या टॉवर जो आहे वाकडा तो कधी पडेल? 200-300 वर्ष नंतर अजून. बापरे, बापरे, एवढं वर्ष 200-300 वर्ष टिकेल तुला असं वाटतं? हो. पण ते लायप्झिगला जो विक्ट्री मॉन्युमेंटला गेलेलो, वॉर मेमोरियल सॉरी, त्या तिथे गेलेलो, तिथे एक सिग्नल सिस्टीम होती. जर खालून वरती कोणी येत असेल तर रेड सिग्नल आणि ग्रीन सिग्नल असं होतं. जर तर ते इकडे असतं तर म्हणजे थोडं अजून बरं झालं असतं. खाली जसं जसं खाली उतरतोय तसा तसा तो अँगल जास्त टिल्ट वाटतोय, म्हणजे असं एक साईडला पडायला होतं. मोठ तुम्ही दुसऱ्या साईडला आहे. टॉवर उतरल्यानंतर सगळ्यात जास्त गमतीचा कुठला भाग असेल तो म्हणजे लोकांना बघणं. जशा लोकांच्या वियर्ड आणि विचित्र अशा पोज होत्या त्याच्यापेक्षा जास्त गंमत आम्हाला दुसरी काही वाटलीच नाही. अक्षरशः 1-2 तास तुम्ही आरामात इथे लोकांचे फोटो बघण्यात आणि स्वतः फोटो काढण्यात घालवू शकता. महत्त्वाची टीप अशी की जर तुम्ही पिसाच्या या टॉवरला भेट देणार असाल तर सकाळी लवकरची ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करणं इज मस्ट, कारण नंतर गर्दी खूप वाढते. पण जर तुम्हाला ते स्किप करायचं असेल आणि फक्त बाहेरूनच टॉवर बघायचं असेल तरीसुद्धा नो वेरीज. टॉवरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेले एक कॅथेड्रल आणि एक बॅप्टिस्ट्री यांना जर आतमधून जाऊन पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक तिकीट घ्यावं लागतं. कॅथेड्रलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक डिसेंट क्लोदिंग असणं गरजेचं आहे. खांदे आणि गुडघे झाकलेले असावेत. इंडियामध्ये असताना जगातलं एक आश्चर्य बघितलेलं आम्ही ते म्हणजे ताजमहल, आणि आज मी दुसरं आश्चर्य बघितलं जगातलं ते म्हणजे लिनिंग टॉवर ऑफ पिसा. आणि मला एवढं भारी वाटतं आहे की 2 जगातले आश्चर्य आत्तापर्यंत मी बघितलेत. मला एवढं भारी नाही वाटलं
आता पायऱ्या वरती खाली असं करायला खूप भारी होता. पण बस तेवढंच भारी बाकीचं- वाटलं. हो. तुला असं भारी नाही वाटलं तू जगातलं एक आश्चर्य बघितलं आज डोळ्यांनी स्वतःच्या? नाही. पिसाच्या या तिरक्या टॉवरने आम्हाला एक लेसन दिलाय. तो म्हणजे तुम्ही तिरकं असाल तरी चालेल, पण फक्त तुम्ही मजबूत राहायला हवं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? टॉवर एक्सप्लोअर करून झाल्यानंतर गुगलच्या मदतीने आम्ही सगळ्यात जास्त रेटिंग असलेलं तिथलं एक छान पिझ्झेरिया शोधून काढलं, ज्याच्यामध्ये आम्हाला ऑथेंटिक पिझ्झा खायला मिळेल. आणि तेव्हा आम्हाला कळलं की पिझ्झा बनवण्याच्या पद्धतीमध्ये इटालियन लोक किती पॅशनेट आहेत आणि किती पर्टिक्युलरसुद्धा आहेत. जसं साऊथ इंडियामध्ये गेल्यानंतर तिथल्या वेगवेगळ्या स्टेटप्रमाणे तिथल्या डोस्याची चव बदलते, जणू काही तसंच इटलीमधल्या प्रत्येक सिटीमध्ये किंवा प्रत्येक स्टेटमध्ये पिझ्झा बनवण्याची पद्धत आणि पिझ्झाची टेस्ट थोडी बहुत तर बदलते. जसं की नापोलीचा पिझ्झा, तसा हा पिसाचा पिझ्झा. इटलीमध्ये ज्या ज्या सिटीमध्ये आम्ही गेलो त्या त्या सिटीमधला पिझ्झा आम्ही खाऊन बघितला. प्रत्येक सिटीमधल्या पिझ्झाची खासियत वेगळी होती आणि हा जो पिझ्झा आहे पिसामधला, हा आमच्या लिस्टमध्ये येतो सेकंड नंबरवर. कारण फर्स्ट नंबरवर तर आहे नापोलीमधला पिझ्झा, जिथून पिझ्झा ओरिजिनेट झाला होता. व्हेनिस बघून झालं, पिझ्झा बघून झालं आणि आता नेक्स्ट स्टॉप आपला असणार आहे द इटर्नल सिटी रोम. तर पाहायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉग, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत रोममध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. Be better than